स्ट्राइक इनला मंगेश गाडी पहिला बॉल पहिलाच बॉल खेचलाय लॉंग ऑन क्षेत्राच्या डोक्यावरून बॉल यावी रितेश लॉंग अप आहे एका हातामध्ये कॅच पकडली ऑट कॅच ऑफ द डे कॅच ऑफ द टुर्नामेंट ऍक्शन रिप्ले व्हायला आवडणार आहे पडलीये पहा ऍक्शन रिप्ले आणि नक्कीच ही रील सुद्धा व्हायरल होणार आहे आणि त्यानंतर पहा सर्व एकत्र झाले उत्साक व राज तिर्लोटकर समोर मंगेश फुलटॉस बॉलला धाडलाय लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर आणि ऋतुविकला परंतु फुलटॉस तुम्ही फेकले की त्या बॉलला मी बाउंड्रीच्या बाहेरच पाठवून यावी सुद्धा बिग हिट याही बॉलला फेकलाय बघणार नाही यावी समोर स्ट्रेट हिट बॉलला फेकलाय यावी बिग हिट बॉलला ढगाट पाठवलाय बॉल जर पाहिला यावी समोर केलाय याही बॉलला फेकलाय शेवटच्या बॉल पर्यंत बॅट बोलेल का यावी लोहर होता थोडासा त्याला ओळखलं आणि याही बॉलला फेकलाय कोणाच्या विरुद्ध षटकार खेचलाय फायटर जेट केतन तिर्लोटकर महागडा ठरलाय टोटल 26 ट्रॅकवर कॅप्टन आहे कॅप्टनच्या विरुद्धामध्ये हा स्ट्रोक खेळलाय या बॉलला सुद्धा फेक सामन्यामध्ये 59 यावी बिग हिट काय स्ट्रोक खेळलाय तिसरा बॉल डॉट चौथा बॉल पेश यावी खोलवर टप्प्याचा बॉल त्याला मात्र समोर खेळलाय पकडले कॅच विकेट डाऊन यावी फटका बसलाय क्षेत्ररक्षक आहे पकडतील का कॅच पकडले कॅच विकेट डाऊन तर खर्च केला अनिकेत याने शेवटचा बॉल यावेळी चांगला बॉल डिलिव्हर केला बॅकफूट पंच करण्याचा प्रयत्न होता प्रयत्न हा मात्र शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्नच राहिलाय आणि डॉट बॉल आलाय इनिंगची झाली सांगत आहे डॉट बॉल नाही परंतु जर पाहिलं तर 86 धावा झाल्यात म्हणजे काय तर 87 धावांची गरज आहे शार्वी स्पोर्ट्स तिर्लोटा टीम समोर 5 षटकं आहेत आणि 5 षटकांमध्ये 87 धावा बनवायच्या आहेत आणि या दुसऱ्या डावासाठी आपण आवाज ऐकणार आहोत दुसऱ्या इनिंगसाठी आमचे सहकारी समालोचक आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफीचे मुख्य आयोजक सन्माननीय उत्तमजी मुरगेकर सरांचा आवाज तोपर्यंत मी थांबतोय तुम्ही थांबू नका तुम्ही पाहतच राहा श्री पोणकन देवी क्रिकेट मंडळ बापर्डे घाडीवाडी आयोजित FCC चॅम्पियन ट्रॉफी 2026 आजच्या दिवसासाठी मी थांबतोय 87 धावांचं लक्ष आहे पहिला चेंडू ऑफ स्टंप पिच केलाय की काय पण गाडीचे त्याच्या विरोधात इथे राज तिर्लोटकर शार्वी स्पोर्ट्स तिर्लोट आता मात्र मोठा फटका सजवलाय लॉंग ऑफला चेंडू जाईल काऊ कॉर्नरच्या मधोमध भरपूर लांब तिर्लोटकर पाहायला भेटतोय हा मात्र आडव्या बॅटने क्लिक केलाय राज तिर्लोटकरने स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून हवाई सपार चेंडू बॉलर तयार असेल हा मात्र पुन्हा एकदा मोठा फटका सजवलाय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून हवाई सपर बॅक टू बॅक 2 षटकार खेचले गेलेत राज तिर्लोटकरने टीमची धावसंख्या वाढते निलेश घाडी आणि हा मात्र पहिला चेंडू आक्रमण चढवलंय फाईन स्लिपला चेंडू जातोय झेल सुटलाय की काय या ठिकाणी आणि चेंडू जातोय एकदा अनिकेत गाडी खेळण्यासाठी सज्ज असेल पुन्हा एकदा पायचा या ठिकाणी मोठा फटका सजवलाय आणि 1 बाउंस सीमारेषा पलीकडे नाहीये षटून लेफ्ट हँड बॅटर इथे पुन्हा एकदा बॅटच्या रडार मध्ये घेतलाय चेंडू भिरकावून दिलाय भरपूर लांब लचक षटकार जात निलेश गाडी स्लोअर पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा बॅटच्या रडार मध्ये घेतलाय चेंडू पुन्हा एकदा षटकार आणि षटकारच इथे पाहायला भेटतायत निकेत घाडीने बनवल्यात पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू मोठा फटका सजवला इथे जजमेंट कुठेतरी चुकली आहे परंतु अप्रतिम झेल पकडलाय आणि पहिला धक्का हाताळण्यासाठी सज्ज असेल केतन तिर्लोटकर स्ट्रायकिंग एंडला या हाताने फेकलेला चेंडू अगदी बॅटच्या रडार मध्ये घेतलाय सरफराज 46 धावा दिल्या आहेत
हा मात्र चांगला चेंडू लॉंग ऑफला फटका सजवलाय. ऋत्विक येतोय त्या ठिकाणी, झेल पकडेल आणि इथे मात्र बाद झालाय. सलामीचा बॅटर राजा येईल प्रसाद राणेने. आखो टप्प्याचा चेंडू हुक केलाय, झेल होईल का? क्षेत्ररक्षक येतोय चेंडूच्या खाली आणि इथे अप्रतिम झेल पकडलाय. केतन तिर्लोटकर बाद झाला. इथे तिसरा धक्का पोहोचेल. रंगतदार लढत इथे पाहायला भेटते. पुन्हा एकदा कव्हरला दिशा दिली आहे. पाहायचं या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे का? तोपर्यंत चेंडू जातोय सीमा रेषा पार, चौकार. आणि विजयी होतोय तो मात्र शार्वी स्पोर्ट्स तिर्लोट हा संघ. वेल प्लेड शार्वी स्पोर्ट्स तिर्लोट संघ. परंतु किंग्ज ऑफ गल्ली तिर्लोट टीमच्या माध्यमातून पुढील फेरीत प्रवेश करतोय शार्वी स्पोर्ट्स तिर्लोट हा संघ. आणि आजच्या दिवसातील हे सामने संपले असं मी जाहीर करतोय. आणि उद्या सकाळी पुन्हा एकदा सकाळी ठीक 9 वाजता याच मैदानावरती क्रिकेटचा महासंग्राम पाहायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट.